आज आपण घरच्या घरी छान अशी रेमेडी एक तयार करणार आहोत आणि ती सुद्धा नैसर्गिक नॅचरल बीटपासून। हे बीट पाहायला किती सुंदर वाटतं ना, एकदम लाल आणि अतिशय लाल कलर जरी असला तरी सुद्धा खाण्यास खूप छान फायदेशीर असतं। थंडीमध्ये तर खूप छान फायदेशीर आहेच आणि त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी रक्तवाढीचं काम हे करत असतं। आपल्या हेल्थसाठी आपण त्या पिठाचा ज्यूस करतो किंवा कोशिंबीर करतो, जेवणात वापर करतो। तर ह्याच गोष्टीपासून आज आपण लिप बाम तयार करणार आहोत। तर हाच लिप बाम घरच्या घरी कसा तयार करायचा आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। थंडीचा महिना सुरू झाला आहे आणि सर्दीचा महिना हा सर्वांनाच आवडतो, पण प्रॉब्लेम असा होतो की ओठ फुटू लागतात, पायांच्या टाचांना भेगा पडतात, हात पाय असे ड्राय होतात, स्किन ड्राय होते। त्याच्यामुळे ना खूप आपल्याला खराब वाटतं आणि त्यामुळे आपले छान असे ओठ मुलायम राहणे हे सुद्धा खूप जरुरी आहे। यासाठी आपण वेगवेगळे बाम मॉइश्चरायझर लावत असतो। तर अशाच प्रकारचे आपण काहीसं मॉइश्चरायझर म्हणजे लिप बाम बनवणार आहोत ते, आणि ही रेमेडी अशी बनवली आहे ना तर तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल। तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे मी इथे नॅचरल म्हणजे छान असे बीट घेतलेलं आहे आणि बीट त्याचं साल मी काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघितलं असेल की बीट किती लाल आणि सुंदर असतंच, पण ते हातात घेतल्याबरोबरच लाल लाल होतात हात। तर त्याच्यानंतर मी आता हे खिसणीने खिसून घेतले आहेत। तर हे बीट आहे ना मिक्सरमध्ये तुकडे करून त्याची बारीक पेस्ट केली ना तरीसुद्धा चालेल। तर मी इथे खिसून घेतलं आहे, बघितलं, आणि तुम्ही बघू शकता इतकं किती छान असं खिसलेलं दिसतं। आणि हा किस आहे ना आपण ना फेकून न देता आपल्या जेवणातसुद्धा ह्याचा वापर होतो। तर आता हे खिसलेलं बीट आहे ना ते ना एका बाउलमध्ये आपण चाळणी घेऊन त्याचं सगळं पूर्ण रस काढायचा आहे। तर हे सगळं मी मोठ्या चाळणीमध्ये घेऊन त्याचा ज्यूस आहे ना चमच्याने असं दाबून दाबून ज्यूस काढून घ्यायचा आहे। तर असा हा ज्यूस आपण मिक्सरमध्ये बीट वाटून घेऊन ना त्याचा ज्यूससुद्धा काढू शकता, ते सुद्धा इझी पडतं, किंवा असं चाळणीमध्ये आपण बीटाचा ज्यूससुद्धा छान काढू घेऊ शकतो। तर आता हे बघा, हे किस काढलेला आहे ना तो फेकून द्यायचा नाही। ह्याचा बीटाचा किस आहे ना तो फेकून न देता छान आपल्याला वापर करता येतो, तो जेवणामध्ये वापर करता येतो, ज्यूस बनवता येतो, कोशिंबीर बनवता येते। तर हे फेकून देऊ नका। आता मी हे असंच ठेवून दिले, ह्याचा वापर मी नंतर करेल। तर आता एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये मी हे 3 टेबलस्पून रस घेतलेला आहे आणि बरोबर 3 चमचेच बघा निघाला आहे। एका बीटाचा रस आहे ना पूर्ण 3 चमचे निघतो। तर आता मी थोडंसं होतं ते पण सुद्धा त्यात टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना 1 चमचा नारळाचं तेल घेतलेलं आहे आणि ह्या नारळाच्या तेलामध्ये SPF असल्यामुळे मॉइश्चरायझरला लॉक करतो, त्यामुळे आपले लिप आहे ना कधीही क्रॅक होणार नाही। तर ह्यामध्ये हे टाकून मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता। 2-3 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून दिलं ना तर नारळाचं तेल हे गोठून घेतं। थोडा वेळ ठेवल्यानंतर ते बाहेर काढायचं आणि त्याच्यामध्ये नंतर वॅसलीन टाकायचं आहे। 1 चमचा मी वॅसलीन टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे ना आपले ओठ एकदम मुलायम दिसतात आणि खूप छान सॉफ्ट आपल्याला पाहिजे तसे दिसतात। त्याच्यामुळे हे वॅसलीन हे नक्की त्याच्यात टाकायचं आहे। तर तुम्ही म्हणाल वॅसलीन नुसतं लावलं तरीसुद्धा होऊ शकतं, तसं त्याच्यामुळे होतात सॉफ्ट, पण आपल्याला छान असं लिपस्टिकसारखा रंगसुद्धा येतो। त्याच्यामुळे हे घरातल्या घरात तर मस्त असं सुंदर लिप बाम तयार करता येतो आपल्याला। आता हे बॉटलमध्ये भरूया आणि अजून एक दुसरा उपाय सांगते तुम्हाला। बीटाचा जो ज्यूस काढतो ना आपण, तो ज्यूस काढल्यानंतर आहे ना तो एका टोपामध्ये गरम करायचा आणि त्याला थोडं आटवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल किंवा ॲलोवेरा जेल टाका आणि त्याच्यानंतर वॅसलीन टाकायचं आणि छान असं मिक्स करायचं, थोडं ते आटवून द्यायचं आणि त्याच्यानंतर थंड झाल्यावर ते बाटलीत भरून ठेवायचं। तर हे बघा, हे तर खरंच तुम्ही घरच्या घरी हे बनवून बघा, 8-10 दिवस बनवा, यूज करा। तर हे बघा आता छान असं आपण फेटून घेतलंय, मिक्स करायचं। जर गरम केलं ना तर असं लिक्विड टाईप होतं आणि नंतर आता हे मस्त असं आपलं लिप बाम तयार झालेलं आहे। हे आता सगळं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर छान स्वच्छ धुवून घ्यायचे बॉटल आणि त्याच्यामध्ये भरून ठेवायचं आहे। हे लिप बाम आहे ना आपलं छान बघा रंगसुद्धा आलेला आहे,
खूप सुंदर दिसत गुलाबी असे आपले ओठ दिसतील आणि आपलं ओठसुद्धा सुरक्षित राहील. आता हे लिप बाम आहे ना आपण फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर ते थंडीचा महिना आहे तर त्याच्यामुळे ते गोठलं तर जाणारच आहे. तर थोड्या वेळाने बघूया. मी बघितलं की घरातल्या 2च साहित्याने आपलं छान असं लिप बाम आपण तयार केलेलं आहे. आणि असं लिप बाम आपण एनी टाईम सुद्धा वापरू शकतो. थंडीमध्येच नाही तर प्रत्येक वेगळ्या सीझनमध्ये सुद्धा वापरू शकतो. आणि ह्याच्यामध्ये वॅसलीन आहे, म्हणजे आपण त्याच्यात बिटाचा वापर केला आहे. ते खूप छान आहे. त्याला कलर अतिशय छान असतो. त्याच्यामुळे आपण केल्यावर त्याला असं एक लिपस्टिक सारखं सुद्धा म्हणू शकतो, लावू शकतो. आणि थंडीमध्ये ओठ फुटतात त्याच्यामध्ये आपला वापर खूप छान करता येतो ह्याचा. तर आता बघा हे मी केलेलं आहे ते फ्रीजमध्ये फक्त 10-15 मिनटं ठेवलं ना तरीसुद्धा आपलं छान हे गोठलं जातं. एरवी तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा घरामध्ये सुद्धा असंच ठेवू शकता ही बॉटल. घरामध्ये हा लिप बाम मस्त असा आपला तयार केलेला आहे आणि मला लावून दाखवते. खूप छान असं लिपस्टिक सारखं तयार झालेलं आहे. आणि प्लस आपले ओठ फाटले तर त्याच्यामध्ये खूप असा छान उपाय आहे जो घरगुती असं बनवता येतात. आता मी तुम्हाला लावून दाखवते. थोडंसं कोरफडचा गर टाकू शकता किंवा ॲलोवेरा जेल आपलं रेडीमेड भेटतं ते सुद्धा जेल तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि वॅसलीन टाकायचं आहे. हे सगळं आपल्या घरामध्ये साहित्य असतंच अवेलेबल. त्याच्यामुळे हे साहित्य टाकून आपण घरातल्या घरात पूर्ण बॉटल अशी बनवली आहे. तुम्ही असं पूर्ण स्टोअर करू शकता बनवून. वर्षानुवर्षे ह्याचा वापर होऊ शकतो आणि आपले ओठसुद्धा सुरक्षित राहतात. त्याच्यामुळे कसा वाटला हा व्हिडिओ आणि हे छान आपण केलेलं घरातल्या घरात लिप बाम कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर खरंच तुम्हाला आवडलं असेल ना तर तुम्ही घरी नक्की करून बघा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.